घंट्यो काहीतरी सोय पाणी कर राव. मला लय अंग लट कापत आहे. सकाळपासून कुठंच भेटली नाही मला. अरे बाबा भाऊ 3 दिवस झाले रुपये नाही खिशात. 3 दिवस झाले मी राजमान्य फारसा आणि वेपर्स मीच काही नाही खाल्लं. तर ते काहीच सांगू नको मला. तूच काहीतरी सोय कर. माझ्या अंगात आता कुठं जायची आणि कोणाला मागायची सुद्धा ताकद नाही राहिली राव. अरे कुठून सोय करू? गावातला एक माणूस नाही राहिला असं की ज्याला पैसे नाही मागून बघितले. कोणीच द्याय ना पैसे. नाही तूच काहीतरी सोय करशील. नाहीतर भाऊ मा काय खरं नाही. आईला काहीतरी करावं लागेल राव. मी आहे ना सरपंचाकडे जाऊन बघतो काय होतंय का मॅनेज. लवकर जाय. हा चालेल. हा नक्की बर का. हा आला ना भाऊ. हा अयो बरं येऊ का मी जरा गावातून जाऊन येतो. गावातून जाऊन या. माझ्या माहेरच्या माणसांना फोन करा. त्यांना कशाला? पित्राचं जेवण करायला बोलवून घ्या. नाही तर तुमचे मित्रन कुत्रन पाहुणे रावळे तुमचंच असते सगळे. चुलतेन पुतनेन मला करू वैताग आला त्यांचं. तुला माहिती आहे ना तुझ्या माहेरच्या माणसाचं माझ्या आज्याचं कधी पटलेलं नाही. लग्नात शिरा वाढण्यावरून जी भांडणं चालू झाले होते त्यांचे तर ते शेवटपर्यंत त्यांच्यात वादच राहिला. जर माझा आजोबा पित्र म्हणून जेवायला आले आणि त्याच्यात तुझ्या माहेरचे लोक जर बघितले तर ते नैवेद्य सुद्धा खाणार नाहीत. तुझ्या म्हणजे माझ्या सासरवाडीच्या लोकांमुळे आपल्याला पितृदोष लागल. म्हणजे माझ्या माहेरच्या माणसामुळे तुमच्या माणसानं पितृदोष लागल. वा रे वा पुण्यात्मा. मी तर माझ्या बांगड्या फुटाची वेळ आली यांचे धुणे धू हा. यांचं करू माझ्या हाताला नख नाही राहिलं आणि माझ्या माहेरची माणसं टोचायला लागलेत होय तुम्हाला. ते काही नाही. माझ्या माहेरच्या माणसाला मी बोलूनच घेत असते. बघा तुम्ही. हे बघ तुला परत एकदा सांगतोय तुझ्या माहेरच्या लोकांमुळं आपल्याला पितृदोष लागन. त्यांना बोलू नको. ह्या 5 किलोमीटर मध्ये जरी आले तर तिकडच उचकून दे. तिकडच हॉटेलात खा म्हणा. आमच्याकडे येऊ नको. तुम्ही काही म्हणा. मी माझ्या माहेरच्या माणसांना बोलूनच घेत असते. तुला एकदा सांगितलं त्यांना बोलू नको. उद्या वाद होते. तुला सांगतोय परत एकदा. मी पण बघते किती वाद होते आणि काय होते. झाले तर झाले वाद. माझ्या माहेरची माणसं टोचतात तुम्हाला. बरं झाले भेटले सरपंच इथं जागेवर. अहो तुम्हाला त्या पित्राचं निमंत्रण द्यायचं होतं. आज घरी पित्र आहेत आमच्या. बरोबर पित्र जेवायला म्हणता. हो बरोबर काल तरी सांगायचं राव. काल सांगायचं ना आज सांगायचं त्यात काय राव. पित्राच्या काय पत्रिका छापतं का माणूस. आज सांगितलं यायचं जेवायचं मस्त पैकी. तसं नाही पण ते कसं असतं शेड्यूल ठरलेलं असतं ना. माणसाने सकाळी उठल्यानंतर टू डू काय करायचं दिवसभरात सगळ्याचं शेड्यूल लावलं पाहिजे. जेवणाचं काय कुठं जायचंय दुपारी काय मिटिंग कोणाच्या येतात काय. हे सगळं करताना थोडे मध्ये गॅप आपत्कालीन परिस्थितीसाठी थोडा एक गॅप ठेवायचा असतो. एक अर्ध्या तासाचा. मग त्याने काय होतं तुमचा पूर्ण शेड्यूल मध्ये जर अचानक बदल करावा लागला तर तेवढा टायमिंग महत्वाचा असतो. काय झालं मला सकाळी ना वांग्याची भाजी वांग्याचं भरीत खावं असं वाटलं म्हणून सरपंचीला बाईला सांगितलं. ती म्हटली वांगे नाहीत बरं का. मी म्हटलं कोणाला तरी पाठव बाजारात आणि वांगे आण. मग एवढ्या चिखला तुडी ती गेली वावरात आणि वावरातून 2 वांगे आणले. ते भाजले ना. आता 5 मिनिटापूर्वी फोन आलता भरीत तयार झाले जेवायला या. आता तुमच्याकडे पित्र गेल्यानंतर काय नाही त्यांना सांगा की संध्याकाळी भरीत खाऊ. तसंच करावं लागणार. संध्याकाळीच खावं लागणार ते. सरपंच तुम्ही ग्रामपंचायत ऑफिसला जाणार आहेत काय? ग्रामपंचायत ऑफिसला जाणार होतो पण हे चेअरमनचे मध्येच पित्र आले ना तर पित्र जेवायला जावं लागेल. बरं झालं श्याम तू पण आला. तुला फोनच करणार होतो. आपल्या इथं पित्र आहेत थोड्या वेळाने. तर सरपंचांना सांगितलंय तुला सांगतो जेवायला या. नक्की 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 नक्की. बरं सरपंच मी आता ते पुढचं विधी मार्ग काय ते नैवेद्य वगैरे सगळं पाहतो. तुम्ही या. चालते येतो आम्ही 12:30-1 येतो. हा तेवढे भाऊसाहेब आले तळले भाऊसाहेब तेवढा रहिवासी दाखला काढून द्या. गांठ्या अरे इथं झोपला काय राव. मला एक ते झोप येणार. अंग थरथर कापत आहे. सोय करतो म्हणलं काय झालं. गेलतो सरपंचाकडे. सरपंच नव्हते घरी आणि मग सरपंच बाई म्हणलं सरपंच गेले फॅक्टरीवर. फॅक्टरीवर गेलो तिथे कामाला नाही लावायचे मला तिथंच. मग म्हणून तिकडे गेला नाही. गेलोच नाही. अय श्याम बस ना भाऊ. 100-100 रुपये द्या खर्चायला. अरे पैसे आहेत का माझ्याकडे. कडं आज रिक्षा उभी आहे घरी. कमून म्हणजे आता आला काटाळा म्हणून उभी देणार राव. नाही खरंच नाही. त्याला शिकायला लावू नको. अरे खरंच नाही. हे बघ 1 रुपया नाही खिशात. हे बघ. अरे नसन त्याचे घर असले होते त्यालाच घेऊन दिले असते का. आज लय तलब झाली. कुठं काही टाऊक भेटाना. सकाळपासून अंग थर 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 कापत आहे. माझी तर झालेली बसोय मस्त. जरी रिक्षावर नाही गेलो ना आज चेअरमनच्या घरी पित्र येतात. काय तेवढं काम उरकलं का मी निघाला जेवायला. जा जेवण कर. तेवढं काम करून घेतो. खीर पे बर का. खीर. अरे पुरणपोळी ते तुला काय सांगू असा ताव मारायचा आज.
चेअरमनच्या घरी पित्र काय पित्र जेवायला येणार काय? रे गीत वाटे शब्द मिळू दे थांब चल लवकर बाबा, नाश्ता बिष्ट तरी करू, भूक लागली तर मला. प्रेम कमल्या इकडे. पण आम्ही हा तुम्हीच इकडे. चेअरमन निवांत बसले. त्याचं काय आहे, आपली दास पित्र आहे माहिती ना, तर तुम्ही दोघ जण जेवायला या. त्यासाठी तुम्हाला मी आमंत्रण द्यायला बोलावले. वा वा वा. हो चेअरमन, मी एक काम करतो मग, ते शुभ्याला प्रणयाला आणि याला पवनला बोलून आणतो. आता तुम्हाला दोघांना सांगितलंय ना, तर अख्खं गाव गोळा करायचं नाही, दोघांचा स्वयंपाक उरणार आहे. तुम्ही उगा आपले कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांगितलंय. बाकीची तोंडमारी करायची नाही, गप गुमान यायचं, जेवायचं, हात धुवायचं, निघून जायचं. ठीक आहे, चालेल. कळलं ना? आपल्याला प्रेम आहे आपलं, कुरड्या भजी बिजी खाऊ. साजूक तुपातलं ते पोळ्या असत्या चेअरमनच्या. वा वा. असं म्हणजे तू जर कधी आमचं नुसते गुळवणी जरी पेला ना, ते झिंगे येईन तुला, झिंगे. पाणी सुटलंय ऐका ना, चेअरमनचा स्वयंपाक म्हणजे विषय नाही. किती वाजता यायचं आम्ही ते सांगा फक्त आता. दुपारच्या टायमिंगला अजून एक तास, एक दीड तास. हा, 1-1.5 तासांनी या दुपारच्या जेवणाला. चालतंय. तोपर्यंत जेवण वगैरे करू ना, नाहीतर एवढा सुंदर स्वयंपाक. आणि बरं त्याचं झालं तुम्ही सांगितलं, आम्ही आता फाटर नाश्ता करायलाच चाललो. आता नाश्ता कॅन्सल. चेअरमनच्या इथं जर जेवण असेल ना, पित्र असे, तर ज्याला जेवायला बोलवलंय ते 2 दिवस जेवत नाही, कारण एवढा भारी आणि मस्त स्वयंपाक. आता थोडं पाय सुटायला लागलंय. चालतंय, येतो आम्ही. हा. ओके, चल. अरे काय झालं रडायला? काय झालं? उगे. काय झालं? रात्री स्वप्नात आहे ना, तुमचे आजोबा आले होते. अरे बापरे, गंठ्याच्या स्वप्नात माझे आजोबा आले? माझ्या स्वप्नात का म्हणून आले मग? ते आधी तुमच्या स्वप्नात येणार होते, मग पण त्यांना ट्रॅफिक जाम दिसली. कस काय? इकडून शालीची गाडी, तिकडून संगीची गाडी, तिकडून सुजाताबाईची गाडी, मागून ब्युटी पार्लरची गाडी. बरं आता पुढं सांग. चल पुढं सुजाताबाईची गाडी ना. अरे तसं नाही, स्वप्नात पुढं काय झालं ते सांग. हा, मग त्यांनी विचार केला की माझ्या नातवाच्या स्वप्नात एवढ्या गाड्या आहे, बर. आपल्याला नो एंट्री दिसती. मग मोकळा कोणी हो गावातलं तर घंट्या केले, आपण घंट्या स्वप्नात जाऊ. असं झालं बाई. आणि मला स्वप्नातून सांगितलं काय? की मला थोडी घ्यायची सवय होती. हा होते आजोबांना, ते नाद होता थोडाफार आपला. ते म्हणले माझा ब्रँड इथं वर भेटत नाही ना, इथं फक्त ते 5-4 अमरूट भेटत. हा का? मग ते म्हणले माझा उद्या पित्र आहेत, माझं ना तू घरी मला नैवेद्य दाखवणार आहे, तर त्याला म्हणा माझी आवडती दारूची बाटली आणि राजमान्य फरसांचा एक पुडा ठेव. राजमान्य फरसांचा पुडा? पण त्या आजच्या काळात कुठं राजमान्य फरसांची कंपनीच नव्हती. कंपनी नसं, पण त्यांना वरून दिसत नाही का, वरून बघत असतील ना ते. वरून बाकी बरोबर मग ते म्हणले मला राजमान्य फरसाण बघू खायची इच्छा झाली, तोंडाला पाणी सुटतं म्हणले माझ्या. मग एक राजमान्य फरसांचा पुडा आणि एक दारूची बाटली ठेवा नैवेद्याला. बरं ठेवतो तिथं नैवेद्याला तो. हा, आणि ते फक्त घरच बाहेर नैवेद्य दाखवा, म्हणजे कावळा येईन, नाही तर घरात त्याला कावळा घाबरतो. बाहेर ठेवायचं तिथं? हा, बाहेर ठेवायचं. बरोबर. बाहेर पत्र ठेवलं तरी जमन, कावळा येऊन घेऊन जाईल. बरं आजोबा तुमच्या मनाप्रमाणे कर. बरं घेतो ते. आता कसं आहे, नाही करावं तर ते पितृदोष लागन. करतो. आणि नातू या नात्यानं करा बर का. करा ठेवतो ती बाटली. त्यांचा ब्रँड माहितीये. ते राजमान्याचा एक पुडा बी ठेवितो फरसाणचा. आणतो. येऊ का? हा या. चेअरमनच्या घरी पित्र काय, पितूर जेवायला येणार काय. दारूची आपली झाली सोय. आजोबा आता हे घ्या, तुमच्या डिमांड प्रमाणे आणलंय सगळं. खा आता. कावळे कुठं दिसणार भाऊ? चट येते. चेअरमन साहेब, हा. मी लवकर तर नाही ना आलो? अहो नाही तुम्ही एकदम वेळेवर आलेत. आताच मी ते बाटलीचा आणि फारसांचा नैवेद्य दाखवून आलोय. नैवेद्य हो पित्राला? हो. बाटलीचा? हे काय आता नवीन काढलं तुम्ही? अहो तिला मोठा किस्सा.
आपला गाव गंठन आहे. हा गंठनच्या स्वप्नात आमचे आजोबा आले. आजोबा हो गंठनच्या स्वप्नात? हो गंठननी येऊन सांगितलं मला रडून रडून, आणि ते म्हणले वरती काय माझा ब्रँड मिळत नाही मला, माझ्या नातवाला सांग त्यांचा ब्रँड आणि मला सोबत फरसाण हे पाहिजे, त्याचा नैवेद्य पाहिजे, नाही तर मी काय पित्राचं जेवणारच नाही असं सांगितल्यामुळं मी ते घाई आणलं, ते नैवेद्य ठेवला आणि आता हवा आपले जेवायचे आता लगेच. तुमचा नैवेद्य पित्रापर्यंत गेलाच नाही. कस काय? तुम्ही इकडे ठेवलाय का? हा चला मग दाखवत तुम्हाला कुठे गेला कसं तुमचा काय नाही नैवेद्य. चला चल. पिले पिले अमर राजा, खाले खाले अमर जानी. पाह पाह. पिले पिले अमर राजा, खाले खाले अमर जानी. पाहिले का पित्र कसे नैवेद्य खाते तुमचे? यार की है यारी निभाने, पिले पिले अमर राजा, खाले खाले अमर जानी. सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.